नमस्कार मंडळी, तर आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही चाललेलो आहोत लाईफसी जवळ असणाऱ्या एका बीचवर. तर इथे जवळ एक बीच आहे, तर तिथे चाललो आहे. जवळ नाही म्हणता ना, 1 तास 50 मिनिटं आम्हाला लागणार आहे. तर आम्ही लेट निघालोय, 12:30 वाजता निघालोय आम्ही. आणि आता आम्ही पोहोचू 2 पर्यंत. तरी वेळ भेटेल आम्हाला, कारण इथे आता संध्याकाळी 6 पर्यंत असतो उजेड, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर आम्ही आज दिवसभरामध्ये काय काय करणार आहे, आम्ही काय खाणार आहे मोस्टली बाहेर काही नाही आहे, तरी पण बघूया. तर आम्ही काय खाणार आहे, आम्ही काय काय मज्जा करणार आहे, हे सगळं आम्ही तुम्हाला या ब्लॉग दाखवणार आहे शेवटपर्यंत नक्की. तर गाईज, आम्ही इथं आता एका मधल्या स्टॉपला उतरलोय. आम्हाला चेंज करायची ती ट्रेन, आणि ही मागे तुम्हाला दिसत असेल ती आमची ट्रेन आहे. आणि थोडा 5-6 मिनिटं वेळ म्हणून म्हणलं की हा. बाहेर उभं राहून थोडासा तुम्हाला परिसर दाखवावा. आणि हे एकदम शांत असं गाव आहे. आम्ही आधी पण छोटंसं गाव आलो आहे. इथे. हे खूप असं शांत आहे, पण छान आहे इथलं हाऊट बांधून. आणि इकडे असं छोटे छोटे घर दिसत आहेत. खूप शांत आहे ऍक्च्युली हे. बट कधी कधी असं पीसफुल ठिकाणी राहायला पण चांगलं वाटतं. आणि या ट्रेन मध्ये जरा गर्दी कमी आहे, म्हणजे मधूनच आहे म्हणून असेल. बट माहिती नाही, बघूया. केम्निसचा प्रसिद्ध टॉवर हा केम्निस मध्ये कुठल्याही भागात असला तरी लांबून दिसून येतो. इवन जे एकदम लांबचं गाव आहे इथून, जे आमच्या राज्याच्या बाउंड्रीवर आहे, तिथून सुद्धा हा केम्निसचा बॉर्डर दिसून येतो. त्याचं हे वैशिष्ट्य काम. आज खूप जास्त छान ऊन पडलंय आणि हा प्लॅन आम्ही खूप अचानक केलाय. सो आम्ही आता निघालोय, कारण या उन्हाची संकेत खूप आतुरतेने वाट बघत होता. तेच ना, ऊन खूप कमी आम्हाला नशिबात असतं, त्याच्यामुळे असं ऊन पडलं छान की आम्ही लगेच निघलो बाहेर. आणि हे ऊन, हा व्ह्यू बघून अजूनच असं जरा छान फ्रेश वाटतंय. कारण इतके दिवस झालं नुसतं थंड आणि पूर्ण एकदम डल वातावरण. 3 वाजता अंधार होत होता, एकदम बोर होत होतं. पण आता खूप जास्त छान वाटतंय, खूप म्हणजे खूप. आणि आज आमचं पहिलं समर ट्रिप आहे. सो बघूया आता ती कशी होतीये, काय होतीये. सो गाईज, आम्ही पोहोचलेलो आहे. आणि आम्ही मगाशी तिथून आईस्क्रीम घेतली आणि आम्ही त्याचा व्हिडिओ काढायचं विसरलोय. पण छान आहे आईस्क्रीम, सॉफ्टी आहे. आणि आता आम्ही इथे पोहोचलोय, तर इथे आता आम्ही जागा शोधतोय. लवकर जागा शोधतो आणि पुढचं सांगतो. आणि आम्ही जस्ट जागा शोधता मला हे 2 आय थिंक बदकच आहेत, ते दिसले. सो गाईज, आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आम्हाला एक खूप छान सुंदर अशी जागा भेटली आहे. आणि मी तुम्हाला एक दाखवते, 1 मिनिट. सो गाईज, आम्ही पोहोचलेलो आहोत आणि हे तुम्ही बघू शकता. आणि जर का हे तुम्हाला आमचं हे सगळं प्रिपरेशन बघायचं असेल तर तुम्ही आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती जाऊन बघा. आमचं इंस्टाग्राम अकाउंट आहे बाउंड बाय मोमेंट्स, तर त्याच्यावरती जाऊन तुम्ही नक्की बघा की आम्ही हे सगळं कसं प्रिपेअर केलं. तर आम्ही पोहोचलोय आता आणि खूप छान वाटतंय की खूप ऊन नाहीये, कारण आम्हाला लेट झाला ऍक्च्युअली. खूप कमी ऊन आहे. इतका सुंदर व्ह्यू आहे. आणि आम्ही लिटरली ट्रेन स्टेशन पासून आम्ही समथिंग 2 किलोमीटर वगैरे चालल्यावरती आम्हाला हा व्ह्यू भेटलाय. आणि खूप भारी, म्हणजे की इकडे लोक, तुम्हाला दाखवते की इथे लोक असं मस्त बसलेत, काही खेळतायत. इकडे छोटे छोटे मुलं मस्त. आणि इथे लोक मस्त की कुत्र्यांना, मांजरांना सगळ्यांना घेऊन आलेत. आणि खूप जास्त गर्दी होती. आम्ही थोडंसं चालत अजून थोडं पुढे आलोय, नाहीतर त्या साईडला खूपच जास्त गर्दी होती. आणि हे आमची डेट चालू आहे. आणि इथे संकेत. हॅलो गाईज. हॅलो कशाला? हॅलो, आम्ही तर आधी भेटलोय तुम्हाला. हॅलो नाही, असे सांगायचं. तर काहीच आम्ही बसलोय. पण आता आहे ना, आणि तुम्ही व्ह्यू तर बघितला. आणि ह्या व्ह्यू मध्ये तुला बोलायचं, सॉरी तू बोल. मी असं म्हणणार होतो की आता थोडी थंडी वाजायला सुरुवात झाली. ऊन आहे पण
थोडी थंडी हवा सुटली. हा, आणि आम्ही हे बुक वाचणार आहे आता, मृत्युंजय. तुला मृत्युंजय बद्दल थोडी माहिती? तर ते मोस्टली माहिती असेल आपल्या व्ह्युअर्सला. हो, हे तर तुम्हाला फार माहितीच फेमस असेल. आहे. हो, माहितीच असेल. बट आम्हाला ही इथे भेटली आणि आता आम्ही म्हटलं की आम्ही चाललोच आहे आणि आम्ही घरी पण वाचतो, तर आता इथेही वाचू, थोडं गेम्स वगैरे खेळू, काय 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 करू. आम्ही सुचत नाही काय करू, कारण इथे आल्यावरती आमच्या लक्षात आलं की आपण बॉल आणायला पाहिजे होतं, आपण काय 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 गोष्टी आणायला पाहिजे होतं, आमच्याकडे लुडो आहे, लुडो आणायला पाहिजे होतं, बट आम्ही काहीच नाही आणि आम्ही असं चाललो. बट ठीक आहे, आम्हाला थोडं पीस हवं होतं, तर ते आम्हाला भेटतंय. कारण 1 महिन्यापासून आम्ही कुठे बाहेर गेलो नाही, एवढी थंडी होती आणि घरामध्ये बसून एकदम बोर झालं आणि आता हे कॉन्टेंट क्रिएशन पण चालू केलं, तर आमचा वेळ तर त्याच्यामध्येच जातो आणि आम्हाला अजिबात वेळ भेटत नव्हता की आम्ही बाहेर असं कुठेतरी मस्त चिल करूया. तर आज तो फायनल दिवस आलाय. आज वेदर पण मस्त आहे आणि छान वाटतंय. काय झालं माहितीये की आम्ही खूप सारं सामान घेऊन आलो, जसं की आम्हाला असं वाटलं आम्ही छान स्विमिंग करू, हे करू, ते करू, बट आम्ही ऊन पडलं म्हणून आम्ही जरा जास्त ओव्हर एक्साइटेड झालो आणि आम्ही खूप जास्त सामान घेऊन आलो आणि इथे आल्यावरती थोडं थंड हवा आहे आणि इथे कोणी लोक पाण्यामध्ये जात पण नाहीये, त्याच्यावरून आम्ही अंदाज लावला की पाणी अजून थंड आहे म्हणून कोणी पाण्यात जात नाहीये. म्हणून आम्ही आमचा पण प्लॅन कॅन्सल केला आणि आम्ही जस्ट रिलॅक्स करायचं म्हणून ठरवलं आणि आता थोडी थंड हवा सुटली. आणि आता थंड हवा सुटली आहे. पण ठीक आहे, चांगलं वाटतंय. तरी एकूण चांगलं वातावरण आहे. चांगलं तर वाटतंय. म्हणून आम्ही जॅकेट खूप बसलोय आता. मी जॅकेट नाही, मी जस्ट शर्ट घातला माझा, ह्याला जॅकेट घातलंय. पण आज आमचा पोपट झालाय आज. पण ठीक आहे, हा प्लॅन आम्ही परत एकदम प्रॉपर समर मध्ये, म्हणजे की एप्रिल मे मध्ये पण हा प्लॅन आम्ही करू शकतो. सो इथे आम्ही परत येऊन स्विमिंग नक्की करणार. काय वाटतं तुला? आता जा पोमेस घेऊन ये लगेच मला खायचं. आणि ह्याला माहिती नाही कुठे जायचंय, पण याचं म्हणणं आहे की मला फिरायचंय. सो मी त्याला बोलले की तू एकटाच जा आणि फिरून ये आणि मी इथे मस्त व्ह्यू एन्जॉय करणार आहे, कारण मला नाही फिरायचंय, मला फक्त बसायचंय, कारण मी आळशी आहे. सो गाईज, आम्ही खूप वेळ बसलो. सनसेट झालेला आहे आता. हा, खूप वेळ म्हणजे 2 तास वगैरे बसलो असेल आणि पुस्तक वाचलं छान. जरा आम्ही काहीतरी बघितलं पण, रिलॅक्स केलं आणि थोडे गप्पा मारल्या, जे आम्हाला करायचं होतं खूप दिवसांपासून. कारण घरी असल्यावरती आम्ही असं रिलॅक्स होतच नाही, वेळच नाही भेटत म्हणजे. बट इथे येऊन मस्त निवांत बसलो होतो वगैरे, तर छान वाटलं आणि सनसेट खूप छान दिसतोय. आम्ही दाखवतो तुम्हाला. हा, मी दाखवते तुम्हाला. खूपच सुंदर व्ह्यू आहे आणि आम्ही विचार करतोय की पूर्ण सनसेट आम्ही इथेच थांबूया, बट आता बघूया काय होतंय. आणि पूर्ण कलरफुल असं आकाश दिसतंय. बट आता थंडी वाढली आहे, थँक गॉड की आम्ही खूप असं काय बोलतात त्याला की खूप थंडी नाही असं विचार करून एकदमच काही छोटे जॅकेट्स वगैरे आणले, बट आणले नाहीत. आम्ही आमचं रेग्युलर जॅकेट आणलं. नसतं आणलं तर मला तरी असं वाटतं आम्ही 1 तासात घरी गेलो असतो, कारण इथे बहुतेक पाण्यामुळे जास्त थंडी वाटते. आम्ही आमच्या घरून निघालो तर आम्ही एकदम नॉर्मल होतो. आम्ही असं तर वा किती छान होते असं. जस्ट त्यांनी असं चालायला काहीतरी जागा केली आहे, मस्त वाटतंय चालायला. आम्ही लास्टपर्यंत जाऊ असं आम्ही विचार करतोय, बघूया. आणि इथून ते छान दिसतंय पाणी. हे बघ किती क्लिअर वॉटर आहे, किती क्लिअर वॉटर बघ यार. मला पण या पाण्यामध्ये जाऊ वाटतंय, बट एवढ्या थंडीत तर नाही जाणार. खूप लोकांनी इथे सायकल पण लावली. आपल्याला काही बोलत होते का? काय बोलत होते? आणि इथे लोक आम्हाला काहीतरी बोलतात, माहिती नाही काय बोलतात. संकेतला कळलं असेल. ओ माय गॉड, हे अंकल एवढं
जवळ बसलेले आहेत आणि बट भारी वाटतंय एवढ्याच जवळ पाण्याच्या तेही. ओ माय गॉड, तुम्ही बघू शकता की किती हे प्रमाणाच्या बाहेर क्लिअर पूर्ण खालचं दिसतंय. ओ माय गॉड. आणि इथून सनसेट व्ह्यू खूप भारी आहे. सो गाईज, आता आम्ही असा विचार केला की आता आपण घरी जाऊया, कारण थंडी भरपूर वाजायला लागली आहे आणि व्हिडिओ पण इथेच एंड करतो आहे, कारण याच्यानंतर जस्ट आम्ही ट्रेनमधून घरी जाणार आहे आणि बाहेर पण काही खाणार पिणार कुठे काय काय वगैरे का ते काही करणार नाही आहे, कारण आता लवकर आमचं उरकलं तर आम्ही लवकर घरी जाऊन मोस्टली तरी घरचंच प्रेफर करतो जेवायला. सो आता आम्ही घरी चाललो आहे आणि हा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो आहे. सो तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. आमच्या ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय बाय. सो गाईज, आम्ही तुम्हाला बोललो की आम्ही हा व्हिडिओ बंद करतोय, सॉरी एंड करतोय, बट आम्ही बस स्टॉपवर जाऊन थांबलो तर तिथं आम्हाला कळलं की बसेस बंद आहेत कालच्या स्ट्राईकमुळे. पण काही बसेस चालू होत्या म्हणून आम्हाला वाटलं की बसेस चालू असतील, पण ही बस बंद होती. मग आता बस भेटणार नव्हती म्हणून आमची ट्रेन पण सुटणार होती. मग आम्ही इथेच थांबलो आणि आता पुढची ट्रेन पकडणार आहे जी आणि 1 तासाने आहे. आता 1 तासाने आहे. सो आम्ही असा विचार केला की मस्त कॉफी घेऊया आणि हा सनसेट आम्ही तुम्हालाही दाखवतो, कारण खूप जास्त ब्युटिफुल व्ह्यू आहे, खूप जास्त. तर मी तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. खूप सुंदर दिसतंय, खूप सुंदर. आणि इथे लोक असं मस्तपैकी बसलेत, छान दिसतंय. आणि थंडी वाजत होती बट आम्ही थोडं आता सहन करतोय, काही ऑप्शनच नाही आहे, कारण अजून 1 तास 15 मिनटं थांबायचं आहे आम्हाला. सो आम्ही असा विचार केला की बस न घेता आता चालत जाणार आहे, तर अर्धा तास आहे अजून चालत निघायला पण, म्हणून आता इथेच बसणार जोपर्यंत सनसेट नाही होते.